औदुंबचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 16वा श्री गणेशाय नमः विनंती शिष्य नाविकी सिद्धासी असे पुसत सांगता स्वामी व्रत गुरुचरित्र विस्तारुनी शिष्य समस्त गेले यात्रेसी राहिले कोणी गुरुपासी पुढी कथा वर्तली कैसी विस्तारावे दातार गुरुचरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारुनी श्री गुरु राहिले गौम्य होऊन वैचिशोरा सान्निध्येसी समस्त शिष्य तीर्थेसी आम्ही निरोप केले परेसी होता आपण गुरुपासी सेवा करीती अनुक्रमे स्तोसर एक तयास्थानी होते गोमे श्री गुरुमुनी अंबा आरोग्य भवानी स्नान बर्वे मनोहर असता तेथ वर्तमानी आला ब्रह्मण एक मुनी श्री गुरु देखुनी नमन करीती भक्तिभावे माता ठेवणे चरणावरती स्रोत करीती नाना परी स्वामी माते तारी तारी अन्य सागरी बुडितो गुरुची सेवा बहुत दिवस केली नाही सायास याचे कारणे मानस तीर नवे स्वामिया असे पुसता श्री गुरुमूर्ती दिवस गेले नाही सायास याचे कारणे मानस स्थिर नवे स्वामिया ऐसे पुसता श्री गुरुमूर्ती मुनी डोळा अश्रू येती दुःख दाटला असती एक स्वामी गुरुराया ऐकुनी मुनीचे वचन श्री गुरु पुस्ती हसून झाली सतू केव्य मुनी गुरु विना सांगमज ऐसा म्हणता श्री गुरुमूर्ती मुनीचे डोळे अश्रुपाती दुःख दाटले अपरमिती एक स्वामी गुरुराया गुरु होता आपणासे एक अति निष्ठुर त्याचे वाक्य माते गाजली अनेक अकृत्य सेवा सांगी मज न सांगे वेदशास्त्र आपण तर्क भाव्य अधिक व्याकरण मने तुझे अंतकरणी स्थिर नवे अध्यापी येणे परी बहुत दिवस होतो तया गुरुपासी बोले माते निष्ठुरेसी कोपणी आले तयावरी ऐकुनी तयाचे वचन श्री गुरुमूर्ती हस्यवत म्हणती एक ब्रह्मन आत्मघाती तुझ होसी न विचारेसी आपले गुण तुझे कैसे होई ज्ञान गुरुद्रोही तोच जाण अल्पबुद्धी परेसा आपले गुरुचे गुणदोष सदा उच्चार करीत हर्ष ज्ञान होय कैसे मानस स्थिर होय केवी आता जवळी असती निमातू का हिंडावे रानो राणीव गुरु असता कामधेनु वचुनी आला आम्हा जवळी संतुष्ट वित श्री गुरुसी अष्टसिद्ध आपले वंशी होणे न लागला परेशी वेदशास्त्र त्याचे साध्य ऐकून श्री गुरुचे वचन माता श्री गुरुचरणासी ठेवून विनंती तसे कर जोडून करुणा वसने करुनिया आज्ञा माये वेष्टून नेने गुरु कैसे कवन सांगता स्वामी प्रकाशोत ज्ञान होय अपनासी करुणा वचन ऐकून श्री गुरुनाथ संतोषून माता श्री गुरुनी ठेवून विनयतसे कर जोडून करुणा वसने करुनिया आज्ञा माया वेष्टून नेने गुरु कैसे आपण सांगता स्वामी प्रकाशोन ज्ञान होय अपनासी करुणा वचन ऐकून श्री गुरुनाथ संतोषोनी सांगता विस्तारोनी गुरु सेवा विधान श्री गुरु म्हणती एक मुनी गुरु म्हणजे जनकजननी उपदेश करता अह कोणी तोच जाण परम गुरु गुरु विचरिता श्री हरिजान स्वरूप तोच नारायण मन करुणी निर्वन्न सेवा करीती भक्तीने यतिधरती कथा एक सांगो आम्ही स्तोपर एक अध्यायपती ऐसनिक गुरु सेवा भक्ती भावे द्वारावती तीर्थपरेसी विप्र एक धौम्य ऋषी दिगे शिष्य होते त्यासी वेदभ्यास करायासी एक अरुणा पाचाळ दुसरा भेद केवळ तिसरा अपमन्नू बाळ सेवा करती विधी लागी पूर्वी गुरुची ऐसी रीती शिष्या करावी सेवा घेती अंतकरणी त्यासी पाहती कैसे निर्वन्न शिष्याचे पाहुनी अंतकरणी आसी भक्ती निर्वन्न कृपा करती तक्षण मनोकामना पुरविती ऐसे धौम्य मुनी भला तया अर्ध्य पाचाळ एके दिवशी निरोप दिला एके द्विज एकचित्त शिष्यासी मने धोमनी याची त्व जाणून राणी उदासी नावे तडक पाणी जवळी भय तुप्तभूमी असे वृत्ती तयाखाली तेथे पेरिला असे साळी तेथे येऊने उदक घाली शीघ्र म्हणे शिष्यासी ऐसे गुरु निरूप होता केला शिष्य धावत तटाक ताके असे पाहत कालवा थोर वाहत असे जेथे उदक असे वाहत अति दतार गरजत वृत्तभूमी असे उन्नत उदक केवी चढो पाहावे म्हणे आता काय करू कोपितो माते श्री गुरु उदक जाते दरारू केवी बांधू म्हणीत असे आणून शिळा दगड बांधिता झाला उदक आड पाणी जाते दडा जाती पाषाण वाहुनी प्रयत्न करी नाना परी
काही केल्याने न चढे वारी, म्हणे सेवा श्री गुरुहरी. काय करू म्हणे तसे, मग म्हणे विचार करी. गुरुची शेती न चढे वारी, प्राण त्याजी निर्धारी. गुरुची वृद्ध निमित्त निश्चय करुनी मानसी. म्हणे ध्यात श्री गुरुसी, म्हणे आता उपायासी. योजुनी प्रयत्न करावा, उदकाचे प्रहात. घालिता पाषाण जाती वाहात, आपण आड पडो म्हण. निधारिले त्यावेळी, दरडी हाती घरी घेऊन. पाय टेकित दुसरीकडे, झाला आपण उदक आड. म्हणी श्री गुरुध्यास, ऐसे शिष्य शिरोमणी. निर्वमनी करिता क्षण, उतकडे गेले पाणी. प्रवाहाचे अर्ध देखा, ऐसा शिष्य त्या स्नानी. बुडिला असे प्रह पाणी, गुरुची वृत्ती झाली धनी. उदक पूर्ण परेसी, त्याचा गुरु धोमनी. विचार करी आपल्या मनी, दिवस गेला अस्तमाळी. अद्यापि शिष्य नयनी म्हणी, ऐसी आपण विचारिता. गेले आपले वृत्त, झाले असे उदक बहत. न देखिले शिष्य त्या स्नानी, म्हणे शिष्य काय झाले. किंवा बक्षिले व्याघ्र जाळे, उदक निमित्त कष्ट केले. कोठे असे म्हणी तसे, ऐसी म्हणी विचारिती. उंच स्तोर पाचारिती, असे शिष्य सखया. म्हणत प्रेरणा भावी बोलावे, येणे परी करुणा वचनी. पाचारिती धोमनी, शब्द पडे शिष्यकानी. तेथिनी मग निघाले, येऊनी श्री गुरुसी. नमन केली भावेसी, दोमुनी महर्षी. अलिंगोनी अशतिशिली, वर दिला त्यावेळी. एक शिष्य स्तोमुळी, तुप्त हृदय आले सकळी. वेदशास्त्रती व्याकरण, ऐसी म्हणता तक्षिणी. झाला विद्यवंत आणि, लागे तसे श्री गुरुचरणी. भक्ती भावे करुनिया, रूपी निधी धोमनी. आपले आश्रम येऊनी, निरोप दिला संतोषुनी. विवाहादी आता करी म्हणे, निरोप घेई शिष्य राणा. गेला आपल्या स्नाना, अनेक शिष्य दोघे जाणी. होते तया गुरुजवळी, दुसरा शिष्य वेददान. गुरुची करी शूद्रपण, त्याचे पाला अंतकरणी. गुरु म्हणी तसे, म्हणे शिष्यांसी. सांगेन एक तुझसी, तुवा जाऊन अनिशी. वृत्ती अमुची रक्षिली, रक्षुनीय वृत्तीसी. अनावे धान्य घरासी, ऐसी म्हणता महर्षी. गेला त्या हृदीकडे, हृदी पिके जवरी. अहोरात्र कष्ट करी, राशी होत अवसरी. आला आपल्या गुरुपासी, सांगता चला श्री गुरुसी. म्हणे युग्र भरी रासी, आता नावे घरासी. काय निरोप म्हणी तसे, मग म्हणे धोमुनी. बारे शिष्य शिरोमणी, कष्ट केले बहुत राणी. आता धान्य आणावे, म्हणून देती एक गाडा. तया जुपुनी एक रेडा. गुरु म्हणे जावे पुढा, शीघ्र यावे म्हणी तसे. एकीकडे जुपवी रेडा, आपण ओढी दुसरीकडा. येणे परी घेऊनी गाडा, आला त्या हृदी जवळी. दोन्हीकडे सांजाळी, भरी शिष्य गाडी आगी. एकीकडे रेडयासी, जुपुनी ओढी आपण देखा. रेडा चाले शीघ्रेसी, आपण नाही हे तया सरई. मग आपल्या कंडासी, बांधिला झाला जू देखा. संन्या सरसी, चालत असा मार्गासी. रुला रेडा चिखलेसी, आपले गळा ओढीतसे. चिखली रुतला रेडा म्हणूनी, चित्ता करी बहुमनी. आपण ओढी संन्यानी, गळा पास पडे द्यायसी. सोडून या रेड्यासी, काढले शिष्य गाड्यासी. ओढिता आपल्या गळापासी, पडुनी प्राण तुझ पाही. इतके होता निर्वन्न, सन्मुख पाहता धोमनी. त्या शिष्य पाहुणी नैने, कृपा अधिक उपजला. सोडून या शिष्याते, आलिंगोने करून भरिले. वर दिला अभिमते, संपन्न होसी विदशास्त्री. वर देता तक्षणीसी, सर्व विद्या आली त्यासी. निरोप घेऊनी घरासी, गेला शिष्य परेसी. तिसरा शिष्य उपमनु, सेवाविषयी महान विपुन. गुरुची सेवा शुशुन, बहुत करी परेसा. त्याची असे बहुत आर, म्हणून विद्या न स्थिर. त्याचा विचार करून तो गुरु, यात करावे उपाय एक. त्याशी नेऊन धोमुनी, तुझ सांगिती म्हणून. इथे गुरे नेऊन राणी, रक्षण करी तुर्नचारे. ऐसे म्हणते गुरुमुनी, नमन करीती त्याचे चरणी. गुरे नेऊन राणी, चारवीत बहुवंश. शुदा लागत आपणासी, शीघ्र आणल्या घरासी. कोपे गुरु तयासी, म्हणे शीघ्र येतोस कारे. सूर्यदाता अस्तमानी, तवरी राखे गुरी राणी. येणे परी प्रतिदिन, अर्थात वा म्हणी तसे. अंगीकारुनी शिष्य राणा, गुरे घेऊन गेला राणा. शुदाक्रांत होऊन दान, चिंतले श्री गुरुशी. चरती गुरे नदी तीरे, आपण तेथे स्नान करी. त्या जवळी घरेचारी, असता विप्र आश्रम तेथे. जाऊनी त्या स्नान, भिक्षा मागे परिपूर्ण. भोजन करीती सावधान, गोधन रक्षी येणे परी प्रतिदिवशी. रक्षिणी आणि गुरे दिशी. व्रतता ऐसे एरे दिवशी, पुसता झाला धोमुनी. गुरु म्हणे शिष्याशी, तू नित्य उपवासी. तुझा देह पुष्टीसी, कवने परी होतेस. ऐकून श्री गुरुचे वचन, सांगे शिष्य उपमन्य. भिक्षा करीती प्रतिदिनी, विप्रघरी तेथे देखा. भोजन करीती प्रतिदिवशी, गुरे घेऊन येतिनिशी. श्री गुरु म्हणते तयासी, आम्हा सांडू कैसी बक्षी. भिक्षा मागून घरासी, आणून द्यावे प्रतिदिवशी. मागती जावे गुरापासी,
घेऊन यावे निशिकाळी. गुरु निरोप येरे दिवशी गुरे नेऊन रानासी. मागे भिक्षा नित्यदेसी नेऊन दिले घरात. घरा त्यासी भोजन कधी नवे परिपूर्ण. पुनरपी जावेल त्या स्नान भिक्षा करुणी जेवितसे. नित्य भिक्षा दोन्ही वेळी पहिली भिक्षा घेऊन सदनी. दुसरी भिक्षा आपण काळाईसा कंठीतसे. येणे परी किंचित काळ वतता झाला मास तुळ. एके दिवशी गुरुकृपाळू पुसितसे शिष्याचे. शिष्य सांगे वर्तता जेणे आपली शुत समत. नित्य भिक्षा मागत वेळ दोन्ही म्हणितसे. एके वेळे घरासी आणून देते प्रतिदिवशी भिक्षा दुसरे खेपीच करती भोजन आपण. ऐसे आपण दोमनी तया शिष्यवरी कोपून. मनी भिक्षा दोन वेळी आणून दे घरी या. गुरु निरोप जेणे परी दोन्ही भिक्षा आणून घरी. देता झाला प्रतिकरी म्हणे कलश न करी. गुरु सहित रानात असे शिष्य सुसक्रांत. गोवस्त होते सदनी पीस देखता झाला तयासी. सदनी पिता वासुरासी उच्चिष्ट गळे संन्यासी. संदेशी वाया जाते भूमीसी म्हणून आपण जवळी गेला. आपण असे शुद्धक्रात म्हणून गेला धावत. पसरुनी दोन्ही हात धरी उत्तिष्ठ शिर देख. असे शिरपान करी घेऊन आपले उदरभरी. दोन्ही वेळी भिक्षा करी देतेस भावभक्तीने. अधिक दुष्ट झाला जेणे म्हणे गुरु अवलोकुन. पाहता हो याचे शरीर लक्षण कैसे स्थूळ होतेस. मागती पुसे तयासी कवने परी पुष्ट होसी. सांगे आपले वृत्तनासी उत्तिष्ठ शिर पान करीती. ऐकून म्हणे शिष्यासी मतिहीन होय उत्तिष्ठेसी. दोष असे बहुवंशी बक्षू नको चिनी. बक्षू नको म्हणे गुरु नित्य नाही तया आहारू. दुसऱ्या दिवशी म्हणे एरू काय करू म्हणितसे. येणे परी गुरे सहित जात होता रानात. गळत होते शिरबहत एका रुईच्या झाडासी. म्हणे बरवे असे शिर उत्तिष्ठ नवे निर्धारू. पान करी शिरवरी म्हणून ते बैसला. पाने तोडून कुससरी तयामध्ये शिरभरी. घेत होता धनिवरी तव भरिले अक्षयात. तेने नेले नेत्र दोन्ही हिंडतसे रानवणी. गुरे न दिसे नैनी म्हणून चिंता करीतसे. काष्ट नाही अशी हीन करीतसे चिंता गोदन. गुरे पाहता जाता रान पडिला एक आडात. पडून या आडात चिंता करीतो अत्यंत. आता गुरे गेली सत्य बोल गुरुचा आला मज. पडिला शिष्य त्या स्नानी दिवस गेला अस्तमाळी. चिंता करे दोमुने अजूनही शिष्य न येची का. म्हणून गेला रानासी देखे तेथे गोधनासी. शिष्य नाही म्हणून क्लशी दिग्रस्वरे पाचारी. पाचरिता दोमुनी दोन्ही पडता शिक्षकानी. प्रत्युत्तर देत अश्यने जवळी गेले कृपाळू. ऐकून वृत्त उपजले कृप अत्यंत. अश्विनी देव स्तविमनत निरोप दिला त्यावेळी. निरोप देती त्याशनी अश्विन देवता ध्यानमुनी. दुष्ट आले दोन्ही नैनी आला श्रीगुरु सम्मुखेसी. येऊनी श्री गुरुसी नमन केले भक्तीसी. स्तुती केली बहुवंशी शिष्यतम त्यावेळी. संतोषुनी धोमुनी तया शिष्य अलंगोनी. म्हणे शिष्य शिरोमणी संतुष्ट तुझी भक्तीसी. प्रसन्न होऊन शिशिरानी हस्योस्पर्शी मस्तकेसी. वेदशास्त्री तक्षणेसी आली त्या शिष्याते. गुरु म्हणे शिष्यासी जावे आपले घरासी. विवाहादी करुणी सुखेसी नांदत असे म्हणितसे. होईल तुझी बहुकीर्ती शिष्य होतील तुझ अत्यंती. उदक नामे विकांते शिष्य तुझी परेसा. तोची तुझी दक्षिणेसी आणिला कुंडले परेसी. जिंकुनी या शेषासी कीर्तिवंत होईल. जन्मे राजासी तोच करील उपदेशी. मारविला समस्त सर्पासी याग करुणी परेसी. तोच उदक जाऊनी पुढे काय सर्पयज्ञ. जन्मे त्या ते पेरुनी समस्त सर्प मारविले. ख्याती झाली त्रिभुवनात तक्ष आणिला इंद्रसहित. गुरुकृपेने सामर्थ्य ऐसे असे परेसा. ऐसे तू जाणून मानसी वृद्ध अविद्येसी. जावे आपले गुरुपासी तोचे तुझ तारिले सत्य. त्याचे मन संतुष्ट वित्त तुझे मंत्र साध्य तत्वत. मन करुणे सुनिश्चित तवरित जाईल म्हणितले. ऐसे श्री गुरु निरोप देता विप्र झाला अतिने आता. चरणावरी ठेवणी माता विनंती तसे त्यावेळी. गुरुद्रोह आपण सत्य अपराध घडी मजभवत. गुरुचे दुःख विलिचिंत आता केवी संशुष्ट व्हावे. अंतकरणी भिन्न होता प्रयास असे एकता करिता. ऐसे माझा मनपतित काय उपयोग जाणून. ऐसे शरीर माझे द्रोह काय उपयोग वाचू पाही. जीवितत्वाची वासना नाही प्राण त्यादिन गुरुप्रीती. ऐसे परी श्री गुरुनी विनवितसे ब्रह्महर्षी. नमोने निगे वेगळ्याशी वैराग्यासी निश्चय केला प्राण त्यासू. अनुत्तम झाला तो ब्रह्मन निर्मळ झाले अंतकर्ण. अग्नी लागला त्याची तृण भस्म होय तक्षिणी. निर्वरूपे तो द्विजवर निघाला त्याजू कलेवर. ओळखिया जगद्गुरु पाचारिता त्यावेळी. बोलविले ब्रह्मनासी निरोप देती कृपेसी. न करीती चिंता तू मानसी केली तुझी दुर्दोष. वैराग्य उपजिला तुझी मनी दुष्कृत्य केले जळुनी.
एकचित्त करुणी म्हणे स्मरण आपले गुरुचरण. त्यावेळी श्री गुरुसी नमन केले चरणासी. जगद्गुरु तूच होसी त्रिमूर्तीचा अवतारू. निर्वाण देखील अंतकरणी प्रसन्न झाला श्री गुरु आपण. मस्तकी ठेविता करदक्षिण त्या ब्रह्मणासी परेसी. वेदशास्त्र तत्काळी मंत्रशास्त्र आले सकळी. प्रसन्न झाले चंद्रमौळी काय सांगू देवत्या द्विदासी. आनंद झाला ब्रह्मणासी श्री गुरु निरोपिले तयासी. आमचे वाक्य तू परेसी. जावो त्वरित आपल्या गुरुपासी. जाऊन या गुरुपासी नमन करी भावेसी. संतुष्ट होऊन भरवसी तोच आपण सत्यमानी. ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया ब्रह्म संभाळीती. निरोप घेऊन तवृत्ती गेला आपल्या गुरुपासी. निरोप देऊन ब्रह्मणासी श्री गुरु निघाले परेसी. बिल्लवडी ग्रामणासी आले बुनेश्वरा साज्ञ. कृष्ण पक्षी तटकासी औदुंबर वृक्ष परेसी. श्री गुरु राहिले उत्तेसी एकचित्त परेसा. इथे श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्यान सिद्धनामधारकम संवादे गुरु शत्रु महात्मा वर्णम नाम अष्टम अध्याय. श्री गुरुदत्तायत्र प्रमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.